नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या अंतर्गत आपल्याला जो BA सेकंड इयरला एक अत्यंत महत्त्वाचा पेपर यावर्षी दिलेला आहे आणि तो म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच GIS. मित्रांनो, आपल्याला BA सेकंड इयर करता भूगोल विषयामध्ये या पेपरचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि अत्यंत आधुनिक स्वरूपाचा आणि महत्त्वपूर्ण विषय आज आपण अभ्यासासाठी निवडलेला आहे. आणि मित्रांनो, हा भौगोलिक माहिती प्रणाली या विषयाला जे आपल्याला SYची मुलं आहेत, सेकंड इयरची मुलं आहे, या मुलांना या अभ्यासाद्वारे जे भूगोल विषयामध्ये जे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सॉफ्टवेअरचा वापर या ठिकाणी जो केला जात आहे, तर यांची ओळख, त्याची माहिती त्या मुलांपर्यंत पोहोचवणे, त्यांना त्या संबंधित अद्ययावत जे ज्ञान आहे ते ज्ञान त्यांना मिळणं गरजेचं आहे. आणि त्या उद्देश समोर ठेवून हा विषय आपल्याला युनिव्हर्सिटीने, आपल्या महामू युनिव्हर्सिटीने दिलेला आहे. आणि तर या विषयासंबंधित आपण हा पेपर या ठिकाणी आपण अभ्यासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिले आपण बघतो की भौगोलिक माहिती प्रणाली. तर मित्रांनो, आपण जर बघितलं, जर आपण या आधीच्या काळ जर बघितला, प्राचीन काळ जर बघितला, तर प्राचीन काळामध्ये आपण बऱ्याच सिनेमामध्ये जे काही आपण जो प्राचीन ऐतिहासिक पिक्चर असेल किंवा आणखी काही माहिती असेल, त्याच्यामध्ये आपण बघतो की जे नकाशा वगैरे असेल, त्या भूपृष्ठासंबंधीची जी काही माहिती असेल, तर म्हणजे जी माहिती असेल ती माहिती एखाद्या नकाशा जो आहे, नकाशा हा एक पेपरमध्ये किंवा एका कापडाच्या आधारावर नकाशा तयार केलेला आपल्याला दिसून येत असेल. आपण बऱ्याच वेळा पिक्चरमध्ये बघतो की एक कापडामध्ये एक नकाशा, ज्यामध्ये नदी, पर्वतीय भाग किंवा जलसाठा वगैरे या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येते, उंच पर्वतीय भाग, या प्रकारे कापडी स्वरूपाचा नकाशा आपल्यापाशी आधी प्राचीन काळामध्ये आपल्यापाशी उपलब्ध होता. आणि याची बरीच माहिती आपण बघतो की जेव्हा आपण एखादा पिक्चर वगैरे बघतो, तर त्या पिक्चरमध्ये आपल्याला प्राचीन पिक्चरमध्ये आणि ऐतिहासिक पिक्चरमध्ये या प्रकारचे नकाशे आपल्याला दिसून येते. आणि काही कालावधीनंतर यामध्ये बदल झाला आणि आता जर आपण मध्ययुगामध्ये किंवा मधल्या काळामध्ये जर बघितलं, तर आपल्याला एक पेपरवर नकाशा आपल्याला दिसून येत होते किंवा एखाद्या प्रिंट केलेले नकाशे आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे प्लास्टिकमध्ये किंवा चांगल्या जाड पेपरवरती टोपोशीट वगैरे यासारखे नकाशे आपल्याला दिसून येतात. आणि या नकाशामध्ये सुद्धा आपण बघतो की हे नकाशे अत्यंत महत्त्वपूर्ण होते. आणि या नकाशामध्ये आपण बघतो की अक्षांश, त्यानंतर रेखांश स्वरूपाचं सुद्धा आपल्याला म्हणजे लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड, डिस्टन्स सुद्धा आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी समुद्र सपाटीपासूनची उंचीचा भाग वेगवेगळ्या कलरद्वारे आपल्याला दिसून येत होता. ब्ल्यू कलरमध्ये आपण बघतो, निळा कलर असेल तर या नकाशामध्ये जर आपण बघितला तर हा पाण्याचा कलर आपल्याला दिसून येतो. ज्या ठिकाणी समुद्री भाग असेल, नद्या वगैरे असेल, त्या जलसाठे असेल, तर या जलसाठ्याचा या नकाशामध्ये आपल्याला रंग ब्ल्यू कलरला दिलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे आपण वनस्पतीचा बघितलं तर त्या नकाशामध्ये आपल्याला ग्रीन भाग जो आहे, हा ग्रीन भाग जो होता तो कलर जो आहे, कलर हा वनस्पतीच्या त्या ठिकाणी आहे म्हणून असं दर्शवण्याचा सिम्बॉल म्हणून तो वापरला केलेला आपल्याला दिसून येतो. वेगवेगळे कलर या ठिकाणी वेगवेगळ्या घटकासाठी वापरले जात होते. यामध्ये खूप स्वरूपाची म्हणजे डिटेल स्वरूपाची माहिती आपल्याला दिली जात होती. यामध्ये नद्यांचं उगमापासून तर त्या समुद्रापर्यंत पोहोचण्याचे जे काही
त्याची जे काही दिशा असेल ती दिशा आपल्याला दिसून येत होती, त्याचा सिम्बॉलसुद्धा आपल्याला दिसून येत होता. त्याच्या उपनद्या असेल उपनद्यांच्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी नकाशामध्ये माहिती दिलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे या नकाशामध्ये आपण बघतो की बर्फाच्छादित प्रदेश कोणता आहे, थंड हवामानाचा प्रदेश कोणता, अति तापमानाचा प्रदेश कोणता, उंच पर्वतीय भाग कोणते, पर्वतीय भागाचे विविध प्रकार कोणते, पठारी भाग कोणते, मैदानी भाग कोणते, या सगळ्यांचं बऱ्याच स्वरूपात माहिती या प्रोपोशीट वगैरे त्या जे प्लास्टिकच्या ज्या पेपरवरती जे नकाशे होते या नकाशामध्ये आपल्याला दिसून येत होते. आणि या नकाशामध्ये आपण बघितलं तर समोच्चदर्शक नकाशाद्वारे उंची या ठिकाणी आपल्याला दाखवता येते, कंट्रोल मॅप्स वगैरे या ठिकाणी वापरले जात होते. आणि डिस्टन्ससुद्धा आपल्याला त्या एखाद्या ठिकाण दुसऱ्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे हे सुद्धा आपण त्या नकाशाच्या आधारावर आपण सांगू शकतो. म्हणजे अशा प्रकारची विविध स्वरूपाची माहिती ह्या आपल्या जे नकाशे होते प्रोपोशीट वगैरे त्या विविध नकाशे होते या नकाशामध्ये आपल्याला मिळत होते. परंतु मित्रांनो या ठिकाणी अनेक अडचणी आपल्याला दिसून येते की या नकाशाच्या आधारे जे काही आपल्याला त्या ठिकाणचा जो डाटा लागत होता तो डाटा आपल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कलेक्ट करण्याचा म्हणजे साठवून ठेवण्याचा की आपल्यासाठी उपयुक्त ठेवण्यासाठी त्यामध्ये कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी सुविधा आपल्याला नव्हती. त्या ठिकाणी एक मोठी अडचण या प्रकारची सुद्धा होती. म्हणजे आपण जर बघितलं आता या फोटोशीटमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला मृदा वगैरे या पठार मैदानी भाग वगैरे आपल्याला या ठिकाणी दिसून होता. परंतु या मैदानी भागामध्ये जे सॉईल इरोजन वगैरे झालं आहे तर या सॉईल इरोजनमध्ये कशा प्रकारचं सॉईल इरोजन झालेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी मृदाक्षय कशा प्रकारे झालं याची आपल्याला डिटेल माहिती या ठिकाणी मिळत नव्हती. त्याचप्रमाणे या ठिकाणी उंच भागामध्ये ग्लॅसियर होते म्हणजे पर्वतीय भागावर. तर या ग्लॅसियरचे बर्फ असेल तर बर्फाचं चादर कुठपर्यंत होती, काही कालावधीनंतर ती चादर कमी झाली का, ती त्या ठिकाणची जाडी बर्फाची कमी झाली का, की ती वाढली का. तर या प्रकारचे जे सूक्ष्म स्वरूपाची मायक्रो स्वरूपाची त्या आपल्याला जी माहिती पाहिजे ही माहिती या नकाशावरून आपल्याला प्राप्त होणे हे करणे हे खूप अडचणीचं जिकरीचं काम होतं. त्याचप्रमाणे वनस्पती असेल तर त्या ठिकाणी फक्त ग्रीन कलर दिलेला जात होता आणि ग्रीन कलरच्या आधारावरती आपण त्या प्रदेशामध्ये वनस्पती आहे पण ही वनस्पती कोणत्या प्रकारची आहे काय त्या ठिकाणी झाडांची दाट संख्या कशा प्रकारची आहे, विरळता आहे की दाट वनस्पती आहे, त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे तो फक्त कलर दिसत होता पण त्या जो डाटा आहे त्या ठिकाणचा डाटा जो आहे आपल्याला डाटा मिळत नव्हता. आणि या सगळ्याच्या अनेक अडचणी आहेत. ह्या अडचणी आपल्याला भेडसावत असल्या आपल्याला अडचण निर्माण होते आणि या अडचणी दूर करण्यासाठी मग आपल्याला ज्या नकाशा आहे या नकाशामध्ये आज आधुनिक काळामध्ये खूप बदल झाला आणि बदल होऊन या ठिकाणी आपण बघतो की 1960 मध्ये सर्वप्रथम मध्ये आपण बघतो की सर्वप्रथम या संगणकाच्या आधारावरती नकाशे तयार करण्याचे काम संगणकाच्या आधारावरती जे लॅपटॉप सॉफ्टवेअर आपण बघतो की डेस्कटॉप असेल लॅपटॉप असेल या नकाशा म्हणजे याच्या आधारावरती नकाशे तयार करण्याचे काम या ठिकाणी 1960 मध्ये आपल्याला जगामध्ये सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. आणि या नकाशालाच सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक नकाशे असे म्हटले गेले. म्हणजे जे आपल्याचे प्राचीन नकाशे होते त्या नकाशामध्ये ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी दूर करण्यासाठी त्या अडचणीवर आपल्याला जास्तीत जास्त त्या प्रत्येक प्रदेशामधला म्हणजे भूपृष्ठावरील कोणताही भाग असतो. जर आपण आपला बघितलं भारताच्या दृष्टीने विचार केला तर आपण आपला जालना जिल्हा आहे या जालना जिल्ह्यामध्ये जे काही गाव असेल तर या प्रत्येक गावामध्ये त्या जालना जिल्ह्याची उंच भाग कोणते आहेत, त्या ठिकाणी कशा प्रकारे खडतर प्रकार कोणत्या प्रकारचे आहेत, त्या ठिकाणी मृदेचं झीज कशा प्रकारे होत आहे, मृदा कोणत्या प्रकारची आहे किंवा जलसाठे कोणत्या प्रकारचे आहे याची डिटेल माहिती साठवणूक करणे यासारखे काम हे आधी आपण त्या नकाशानं करू शकत नव्हतो. परंतु आज जेव्हा 1960 मध्ये काय झालं की हे ज्या काही अडचणी होत्या ह्या दूर करण्यासाठी संगणकावर विविध स्वरूपाचे नकाशे तयार करण्यास सुरुवात झाली आणि ती सुरुवात झाली 1960 मध्ये आणि त्या नकाशाला इलेक्ट्रॉनिक्स नकाशे असे म्हटले गेले. यामध्ये सुद्धा मित्रांनो बघतो की ही प्राथमिक सुरुवात होती, पहिली वेळ होती आणि त्याच्यामुळं यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा त्या जे नकाशे आहे या नकाशामध्ये आपल्याला खूप काही मोठ्या प्रमाणात विविध घटकांचा बोध या ठिकाणी होत होता आणि बऱ्याच अडचणी या ठिकाणी येत होत्या. या अडचणी म्हणजे डाटा साठवणूक करणे किंवा एखाद्या ठिकाणचा जर डाटा असेल जसं आपण बघतो की आपण
आपल्या शेजारचं जर सोमटाणा जर घेतला, सोमटाणा हे गाव आहे, या ठिकाणी सोमटाणामध्ये दुधना प्रकल्प डॅमसुद्धा आहे. तर या डॅमच्या संबंधित आपल्याला संगणकाच्या आधारावरती मॅप मिळत होता, परंतु त्याच्या संबंधित जे डाटा आहे त्या पाण्यामध्ये वर्षानुवर्ष कशा प्रकारच्या जलसाठ्यामध्ये बदल झालेला आहे, त्या पाण्यामध्ये शेवाळाचं प्रमाण किती आहे, त्यामध्ये कशा प्रकारे त्या मृदामध्ये त्या ठिकाणी त्या डॅमचा आजूबाजूच्या प्रदेशामध्ये कशा प्रकारे त्या पाण्याचा उपयोग केला जातो का, की त्या उपयोगामुळे कशा प्रकारे त्या ठिकाणचा आजूबाजूचा प्रदेश जो आहे, शेती असेल, मत्स्य व्यवसाय असेल, टुरिझम असेल, याच्यावरती परिणाम झाले काय, याचा डाटा आपल्याला उपलब्ध करणं गरजेचं आहे. आणि सर्व ही 1960मध्ये या प्रकारची सुरुवात, या संगणकाच्या आधारावरती इलेक्ट्रॉनिक्स मॅप तयार करण्याची सुरुवात झाली. परंतु यामध्ये सुद्धा काही अडचणी आल्या आणि त्याच्यामुळं यामध्ये आपण बघतो की 1964मध्ये आणखी एक सॉफ्टवेअर, एक प्रणाली यामध्ये जगामध्ये निर्माण झाली आणि या GIS मध्ये सुरुवात झाली आपल्याला दिसून येते. आणि या 1964मध्ये एक नवीन सॉफ्टवेअर तयार झालं, ज्यामध्ये CGIS हे नवीन सॉफ्टवेअर या ठिकाणी तयार झाले दिसून येते. C म्हणजे कॅनडा, G म्हणजे जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. कॅनडा या ठिकाणी कॅनडामध्ये ही GIS सॉफ्टवेअर प्रणाली या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि या 1964मध्ये CGIS ही सॉफ्टवेअर म्हणजे प्रणाली, नवीन प्रणाली निर्माण झाली. म्हणजे यामध्ये ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करण्याचं काम कोणी केलं, या CGIS या प्रणालीने केलं जाते. कॅनडा जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम ही प्रणाली तयार झाली. आणि या प्रणालीला तयार करण्याचं काम जे कॅनडातील जे डॉक्टर रॉजर टॉमलिन्सन यांनी सुरुवात केली आहे. डॉक्टर रॉजर टॉमलिन्सन या शास्त्रज्ञाने ही कॅनडामध्ये ही GIS प्रणाली सुरुवात केली. आणि हीच मित्रांनो GIS ची सुरुवात या ठिकाणी म्हटलं जाते. GIS सॉफ्टवेअरची सुरुवात जी आहे, ही सुरुवात या 1964मध्ये CGIS पासून सुरुवात झाली आहे. आणि या रॉजर टॉमलिन्सन याला या GIS प्रणालीचे संस्थापक म्हटले जाते, ज्यामुळे यांनी सुरुवात केल्यामुळे यांना म्हणजे ह्या GIS प्रणालीचे संस्थापक कोणाला म्हटलं जाते, तर रॉजर टॉमलिन्सन यांना या GIS जे आज आपले GISचा आपण बघतो, त्या GISचा जो काही आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये वापर करत आहोत, त्याचा उपयोग आपल्या एका क्लिकमध्ये, एका माहितीच्या आधारावरती एखाद्या ठिकाणची माहिती एका क्लिकमध्ये आपल्याला पूर्ण स्वरूपाची माहिती या ठिकाणी भेटते. त्या ठिकाणी टेम्परेचर कशा प्रकारे आहे, रेनफॉल कशा प्रकारे आहे, या सगळ्याची माहिती, आपण विविध घटकांची माहिती ही एका क्लिकमध्ये मिळण्याचं काम कोण केलं असं, ती आहे GIS. तर याची GISची सुरुवात जी आहे 1964मध्ये या रॉजर टॉमलिन्सन या संस्थापक यांनी सुरुवात केली, म्हणून याला GISचे संस्थापक असे म्हटले जाते. मग या कॅनडातील GIS सॉफ्टवेअरचं काय महत्त्वाचं काम होतं, तर या कोणते काम या ठिकाणी या सॉफ्टवेअरमध्ये केलं जात होतं, तर ते आपण या ठिकाणी बघूया. तर मित्रांनो, प्रत्येक घटकाची माहिती म्हणजे साठवणूक करण्याची, डाटा कलेक्शनचं जे आहे, या साठवणूक आहे. साठवणूक हे GIS जे हे पहिलं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे आता साठवणूक कशा प्रकारे, तर आपण बघतो की जालना जिल्हा आहे, तर या जालना जिल्ह्यामध्ये लँड कव्हर कशा प्रकारे आहे, त्याप्रमाणे जमिनीचा वापर कशा प्रकारे केला जातो, या ठिकाणी खरीप हंगामातील पीक कशा प्रकारे आहे, रब्बी हंगामातील पिकं कशा प्रकारे, हे नकाशामध्ये दाखवण्याचं काम या ठिकाणी. याचा जो डाटा आहे, हा डाटा सॉफ्टवेअरद्वारे, उपग्रहाद्वारे घेऊन त्याचं साठवणूक करणे, एका आपल्या संगणकामध्ये त्याचं साठवणूक करणे आणि तो डाटा एका ठिकाणी आपल्याला पुढं त्याचा कशा प्रकारे वापर करता येईल, याच्या संबंधीचं काम ह्या CGISनं केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर या जालना जिल्हा असेल, ते बदनापूर तहसील असेल, तर या तहसीलमध्ये जे काही विविध गावं आहेत, तर या गावामध्ये एकूण लोकसंख्या किती, त्यामध्ये
महिलांची लोकसंख्या किती, पुरुषांची किती, लहान मुलांची किती, त्याच्यामध्ये वयोगटानुसार लोकसंख्या किती, याचा पूर्ण माहिती, ही माहिती साठवण्याचं काम या GIS द्वारे केलेलं आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे दुसरं काम जे आहे यामध्ये त्याचं विश्लेषण करणे, आणि तिसरं काम होतं पृथक्करण. या प्रकारचे काम या संगणकाद्वारे केले गेले. म्हणजे पहिले जे नकाशे होते या नकाशामध्ये आपण बघतो कापडावरती नकाशा होता. प्राचीन काळातला जो राजे महाराजाचा आपण बऱ्याच वेळा बघतो, पिक्चरमध्ये बघतो, नाटकामध्ये, सिरियलमध्ये आणि बऱ्याच माहिती घेतो. आपल्याला पेपरमध्ये एक कापडावरती नकाशा आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे काही खूप मोठ्या स्वरूपाचे बोध आपल्याला होत होतं, कामापुरतं माहिती भेटत होती. त्यानंतर ते जे नकाशा या नकाशामध्ये सुद्धा आपल्याला बरीच माहिती भेटत होती. परंतु सूक्ष्म स्वरूपाची त्याची माहिती या ठिकाणी मिळणं किंवा ते प्राप्त करणं खूप अडचणीचं होतं, जिक्रीचं होतं. त्यानंतरचा आता जे GIS आहे, या GISद्वारे काय झालं, आपण त्या एरियाचा डाटा आपण साठवणूक करू शकतो, त्याचं विश्लेषण करू शकतो. कोणती लोकसंख्या म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या ठिकाणी जास्त आहे, कोणत्या ठिकाणी कमी आहे, महिलांचं प्रमाण का कमी आहे, महिलांचं प्रमाण जास्त का आहे, या सगळ्याचं आपण विश्लेषण वगैरे या ठिकाणी आपण सगळं करू शकतो. ते कशामुळे, तर हे CGIS याद्वारे त्या ठिकाणी 1964 जे सॉफ्टवेअर होतं, या सॉफ्टवेअरद्वारे आपण करू शकत होतो. आणि या प्रकारे अशा प्रकारे या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. परंतु त्यानंतर आपण बघतो की या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा अनेक कालावधीमध्ये काही आपल्याला बदल करणं गरजेचं होतं. आणि बदल करत करत या ठिकाणी आज जे आहे सॉफ्टवेअर जे आहे हे प्रत्येक देशामध्ये आपल्याला दिसून येते. आणि आपण जसं बघितलं भारत असेल, भारतामध्ये सुद्धा आज आपण बघतो की इस्रो असेल, त्याची जे भुवन वेबसाईट असेल, या भुवन वेबसाईटमध्ये मित्रांनो तुम्हाला मी यासाठी www.bhuvan.in यामध्ये आपण जाऊ शकता. आणि यामध्ये जे लिंकवर जर आपण गेलं तर यामध्ये आपल्याला भारतातील सगळ्या स्वरूपाची माहिती, म्हणजे लँड कव्हरचं असेल, त्यानंतर व्हेजिटेशन कव्हर असेल, त्यानंतर सिटी शहराचं जे विस्तृतीकरण होतं सर, तर त्या विस्तृतीकरणासंबंधित विविध स्वरूपाची माहिती, डाटा आपल्याला या ठिकाणी प्राप्त होत आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी दुष्काळ असेल, काही ठिकाणी जलसाठ्यासंबंधित बदल झालेला असेल, डॅम असेल, रिव्हर असेल, या सगळ्याचे जिओमॉर्फॉलॉजिकल मॅप असेल, हे सगळे मॅप या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत. आणि या www.bhuvan या ठिकाणी आपण जाऊन या सगळ्याची बरीच माहिती आपल्या भारताची माहिती आपल्याला प्राप्त होत आहे. तर या जी माहिती भेटत आहे ही GISमध्ये जे जसं बदल होत आहे, प्रत्येक देशाने अनेक सॉफ्टवेअर आणि त्याच्या संबंधित हार्डवेअरसुद्धा आपल्याला तयार केले. आणि आज एका उच्च ठिकाणी हे GIS उपलब्ध म्हणजे निर्माण झालेलं आहे. आणि या GISच्या मी आपल्याला सांगू इच्छितो की 9 ते 10 जे सॉफ्टवेअर आहे हे वेबसाईटवर उपलब्ध आहे, जे फ्री आहे. म्हणजे तुम्ही ते GIS डाउनलोड करून तुमच्या जर लॅपटॉप असेल तर त्या लॅपटॉपमध्ये ते सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावर अनेक कामं हे करू शकता. आणि याच्यातलं फ्री असल्याच्यानं तुम्हाला त्यासाठी कोणत्याही प्रकारचा पैसासुद्धा मोजावा लागत नाही, परंतु त्यामध्ये जी माहिती आहे ती शिकण्यासाठी तुम्हाला ती माहिती आपल्याला घ्यावी लागते. तर अशा प्रकारे 9-10 सॉफ्टवेअर मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार होतो. तर अशा प्रकारे हे GISचं आपण जी माहिती आहे, इंट्रोडक्शन, ही माहिती आपण या ठिकाणी बघितली. आजच्या काळामध्ये या म्हणजे या GISला अत्यंत महत्त्व झालेलं आहे. आणि आज या GISचा पेपरचा अभ्यास हा आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि या TYSY आपल्याला हा GISचा पेपर पाहून युनिव्हर्सिटी दिला आहे, तर त्याचा अर्थ कामच आहे की आपल्या जे मुलं आहेत, ज्या विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना पूर्ण डिजिटल माहिती या GISच्याद्वारे मुलांना भेटली पाहिजे. हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. तर आपण या ठिकाणी बघूया की ही जे GIS आहे याची व्याख्या काय, आपण डेफिनेशन बघूया. तर मित्रांनो सरळ आणि सोप्या शब्दामध्ये जी म्हणजे जिओमॉर्फॉलॉजिकल, जिओग्राफिकल, आय म्हणजे इन्फॉर्मेशन, आणि एस म्हणजे सिस्टीम, अशा प्रकारे या प्रकारे याची भौगोलिक माहिती प्रणाली ही त्याचा लॉंग फॉर्म होतो. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम
म्हणजे भौगोलिक माहितीप्रमाणे हा त्या GISचा पूर्ण अर्थ होतो. आणि याची व्याख्या म्हणजे पृथ्वीच्या स्थान व क्षेत्राविषयी माहिती तयार करून ती वापरण्याची प्रणाली म्हणजेच GIS. म्हणजे पृथ्वीच्या स्थान व क्षेत्राविषयी म्हणजे आपण जर पूर्ण अर्थ घेतला तर अर्थवरली जेवढी काही माहिती आहे याच्यामध्ये जिओमॉर्फॉलॉजिकल माहिती असेल, त्यानंतर ओशनोग्राफी संबंधित असेल, क्लायमेटॉलॉजी संबंधित असेल, त्यानंतर आपण तर मिनरल्स असेल, खनिज संपत्ती संबंधित असेल, वनस्पती असेल, या सगळ्यांची माहिती या आपल्या GISच्या आधारावर त्याचा डाटा पण सुद्धा मिळतो. आणि कोणत्या ठिकाणी त्याचं लोकेशन काय, त्या ठिकाणी कशा प्रकारचं आहे, या सगळ्यांची माहिती आपल्याला भेटते. त्याच्यात पॉप्युलेशन असेल, सेटलमेंट असेल, ॲग्रिकल्चर असेल, जे मानवनिर्मित घटक आहे या घटकाचं सुद्धा म्हणजे ह्युमन जॉग्राफी आणि नॅचरल जॉग्राफी या दोन्ही घटकाचा अभ्यास, जी माहिती आपल्याला डिजिटल माहिती ज्यामध्ये भेटते त्याचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्याला आपण या ठिकाणी GIS असे म्हटलं जाते. पृथ्वीवरील पृथ्वीच्या स्थान व क्षेत्रे म्हणजे पृथ्वीचे जे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आहे याच्यावरती जेवढी काही माहिती आहे त्या पृथ्वीच्या सगळी माहिती ज्यामध्ये प्राप्त होते त्याला आपण GIS मध्ये जातो. ज्याचा अभ्यास यामध्ये केला जातो त्याला GIS असं सॉफ्टवेअर म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी GISचं इंट्रोडक्शन आणि डेफिनेशन बघितले. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण या GISचा इतिहास काय आहे, त्याचे विविध घटक जे आहेत, त्याचे सॉफ्टवेअर कोणते आहे, सॉफ्टवेअरच्या माहितीसुद्धा मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे. जे फ्री स्वरूपाचे सॉफ्टवेअर आहे ज्याला आपल्याला कोणत्या प्रकारचं पैसे त्या ठिकाणी देण्याचं काम पडणार नाही. आणि ते जर सॉफ्टवेअर आपण डाउनलोड केलं तर आपल्या लॅपटॉपमध्ये सुद्धा आपण विविध स्वरूपाचे मॅप या ठिकाणी तयार करू शकतो आणि आपल्याला एक प्रकारचं फायदा या ठिकाणी होऊ शकते. तर अशा प्रकारे हा आपण या ठिकाणी लेक्चर थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये यासंबंधी डिटेल पुढच्या वेळेस बघूया. तोपर्यंत धन्यवाद.